आजच्या या पुढच्या स्टॉक मॅनेजमेंटच्या पुढच्या सेक्शनमध्ये आपण आज काही प्रोसेस पाहणार आहोत. तर काल मी हे सगळं असं तयार केलं होतं. अशी काही माहिती लिहिली होती. मी मेन शीट तयार केली ती. यामध्ये परचेस सेल स्टॉक परचेस सेल असं लिहिलेलं होतं. हे पहिली शीट आहे, मेन शीट आपली. दुसरी शीट ही आहे ज्यामध्ये मी परचेसची शीट बनवली आणि पूर्ण असे काही फील्ड दिले आणि अशी एक शीट तयार केली. त्या पुढची शीट मी अशी एक तयार केली. सेलची शीट सेम आहे, परचेसची जशी आहे तसं सेलची तयार केली. त्यानंतर स्टॉकची नावाची एक सेल अशी शीट तयार केली. 3 शीट तयार केल्या, अशा 4 शीट झाल्या एकूण. पहिल्यांदा मला काय करायचं आहे, फर्स्ट टाइम मला लिंकिंग करायचं आहे. एका शीटशी दुसऱ्या शीटला लिंक करायचं. लिंक म्हणजे जोडणे. समजा मी इथं परचेस ही शीट आहे, तर या राईट क्लिक करतो या शीटला, इथं राईट क्लिक करतो, इथं एक लिंक नावाचा पर्याय इथं क्लिक करतो आणि सरळ या इथं प्लेस दिस डॉक्युमेंटवर क्लिक करतो आणि आता मी हे परचेस नावाचं शीट सिलेक्ट केलं, तर मला परचेसला लिंक करायचं. या इथं याला ओके करतो. तसं सेलला करायचं आहे, राईट क्लिक करतो आणि इथं परत जायचं आहे मला लिंकवरच आणि मग परत या सेलला सेलची लिंक करतो. असं स्टॉकला राईट क्लिक करतो आणि इथं लिंकवर जातो आणि स्टॉकच्या लाईटला लिंक करतो. असं ज्यावेळेस मी इथं क्लिक करतो डायरेक्ट मी कुठे गेलो, मी परचेसवर गेलो. आता या मेन शीटला पण लिंक करायचं आहे मला, तर राईट क्लिक करतो आणि इथं लिंकवर जातो. तर या लिंकवर जस्ट क्लिक करा तर मेन शीटवर जाणार. याला ओके करतो. बघा इथं गेलो की मी कुठे आलो, आता या लिंक मेन शीटवर आलो. सेलवर क्लिक केलं तर कुठे गेलो, सेलवर गेलो. या शीटला लिंक, याला राईट क्लिक करतो, लिंकवर जातो आणि याला मेन शीटची लिंक करून घेतो. असं म्हणजे या ठिकाणी मी मेनवर क्लिक केलं तर परत कुठं आलो, मेन शीटवर आलो. परत स्टॉकवर जायचं, स्टॉकवर गेलो, परत याला राईट क्लिक करतो, याला पण लिंक करायचं आहे, तर लिंक राहिलं होतं याला एक करायचं, लिंक करून घेतो. आता याला क्लिक करतो तर इथं आलं. म्हणजे आता काय व्हायला, मी ज्या इथं क्लिक करतो मी कुठं चाललो, या शीटवर चाललो. इथं क्लिक केलं तर कुठं चाललो, या शीटवर चाललो. इथं क्लिक केलं तर इथं शिरलो, इथं क्लिक केलं तर परत मेन शीटवर आलो. म्हणजे असं मुवमेंट होतं आहे माझं. आता मी पहिल्यांदा परचेसवर जातो, या शीटवर गेलो, हा टेबलला सिलेक्ट करतो पूर्ण माझा एवढा. याला कंट्रोल टी करतो. काय करतो, कंट्रोल टी करतो आणि या चेकबॉक्सला क्लिक करतो, याला ओके करतो. तर असं इथे आलेलं दिसते आपल्याला. तर याचा तुम्ही कलर बदलू शकता. या टेक्स्टचा जो कलर आहे तुम्हाला कसा करायचा करू शकता. असं दिसेल आता चांगला. परत मेन शीटवर जातो, सेलवर जातो, सेलच्या पण याला सिलेक्ट करतो. असं पूर्ण टेबल सिलेक्ट करतो, सेलला पण असंच सेम. काय करावं लागेल, कंट्रोल टी करायचं, चेकबॉक्सला क्लिक करणं गरजेचं आहे. इथं ओके करतो. असं लागलीच याच्यामधलं जे दिसत नाही मला टेक्स्ट सिलेक्ट करतो, ब्लॅक करतो, टेक्स्ट दिसेल आता व्यवस्थित. तर या दोन्ही गोष्टीला मी सिलेक्ट केल्या. असं आता मला काय करायचं आहे, परत मी मेन शीटवर आलो. इथं मेन शीटवर आलो. आता हे केल्यानंतर मला काय करायचं आहे, काही मॅक्रोज तयार करायचे आहेत. मॅक्रोज काय असते, प्रोग्रामिंग असते एक प्रकारची. मॅक्रोज प्रोग्रामिंग एक्सेलमध्ये असते, पण आता सध्या आपण प्रोग्रामिंग पाहत नाही, आपण रेकॉर्ड करतोय. मॅक्रोज रेकॉर्ड करायचं आहे आपल्याला. मॅक्रोज रेकॉर्ड करण्यासाठी काय करायचं, मग त्यासाठी व्ह्यूवर जायचं. पहिले इथं आपण काय करायचं, एक बिल लिहायचं. डेट टाकतो मी 12/5/2024 असं डेट टाकली. इनवाइस नंबर काहीतरी लिहितो 100 असं काहीतरी नंबर. आयटमचा नेम लिहिला मी टी असं लिहितो. टी म्हणजे चहा घेतली आपण, तर क्वांटिटी आपण 100 क्वांटिटी घेतली आपण चहाच्या. असं मी रेकॉर्ड केलं. काय मी टेक्स्ट लिहिलं असं. याला तुम्ही सगळं अलाइन करू शकता, लेफ्टला राईटला कुठं करायचं ते असं करू शकता. आता मी रेकॉर्ड लिहितो या ठिकाणी.
तर मी पहिल्यांदा पूर्ण सेट करतो इथं. आता व्ह्यूवर जातो इथं. आता रेकॉर्डिंग स्टार्ट करतो, व्ह्यूवर जातो, मायक्रोजवर जातो. मी सगळं लिहिलं अगोदर, असं लेफ्टला घेतलं. आता काय करतो मी सगळं सिलेक्ट कर. इथं मायक्रोजवर जातो, रेकॉर्डवर जातो. रेकॉर्डला नाव देतो परचेस म्हणून. काय तो परचेस असं रेकॉर्डला नाव देतो असं. आणि इथं कुठेही स्पेस द्यायचं नाही. ओके करायचं. रेकॉर्ड स्टार्ट होते आपलं इथं. आता रेकॉर्ड कसं करतो ते पाहायचं. इथं क्लिक करायचं, पूर्ण माहितीला सिलेक्ट करतो, Ctrl+C करून कॉपी करतो याची. परचेस या टॅबवर क्लिक करतो. इथं क्लिक करतो, या ठिकाणी राईट क्लिक करतो, पेस्ट स्पेशलवर जातो, इथं ट्रान्सफॉर्म करतो, ओके करतो. परत इथं क्लिक करतो आणि इथं इन्सर्टवर क्लिक करतो आणि परत बाहेर क्लिक करून मेन शीटवर जातो. पूर्ण डेटा सिलेक्ट केलेला आहे, याला डिलीट करतो आणि बाहेर क्लिक करतो. परत रेकॉर्डवर जातो आणि स्टॉप रेकॉर्डिंगवर क्लिक करतो. आता रेकॉर्डिंग स्टॉप झालेली आहे. झाली का? आता परचेसला या राईटला क्लिक करायचं आणि इथं असाइन मायक्रोज नावाचा एक प्रकार असतो. इथं क्लिक करायचं. आता जे रेकॉर्ड तयार केलं ते मला इथं असाइन करायचं आहे परचेसचं. याला ओके करतोस. झालं का? आता ज्यावेळेस मी एखादं बिल इथं लिहितो, डेट टाकतो, आज आहे समजा 1/6/2024 असं टाकतो. इनवाइस नंबर आहे 115. आयटमचं नाव लिहितो, समजा टी घेतलं, परत टीचे 10 क्वांटिटी 100 क्वांटिटी घेतल्या मी असं. आणि परचेसवर क्लिक करतो फक्त. बघा आता परचेसवर चेक करतो मी आता जी एंट्री केली ती आली का इथे. डेटला थोडंसं मोठं करा, डेट व्यवस्थित दिसेल. आता कळलं का? समजलं कसं केलं ते? किचकट आहे, थोडंसं डोकं लावावं लागतं. सेलचं करायचं तसंच मला. काय करायचं? सेलचं रेकॉर्ड करायचं. जसं परचेसचं केलं, सेलचं रेकॉर्ड करायचं. तर सेलचं रेकॉर्ड करण्यासाठी काय करायचं आपण? पहिल्यांदा व्ह्यूवर जायचं, रेकॉर्ड मायक्रोजवर जायचं, रेकॉर्डवर करायचं. इथं काय नाव द्यायचं? आता सेल्स असं नाव द्यायचं. दिलं का? बघा कुठं कुठं क्लिक करतो, काय काय करतो हे ध्यानात ठेवायचं. सेलवर क्लिक करतो, ओकेवर क्लिक करतो. ओके केलं की इथे एक रेकॉर्ड लिह. एक मिनिट पहिले आपण काय करायचं? स्टॉप रेकॉर्डिंगवर हे रेकॉर्ड डिलीट करायचं आहे. काय केलेलं तर रेकॉर्डवर जायचं आणि जे रेकॉर्ड नको आहे आपल्याला ते डिलीट करू शकता. हे रेकॉर्ड सेलचं रेकॉर्ड नको आहे तर इथं क्लिक करायचं. याला काय करायचं? पहिल्यांदा आपण काय करायचं? इथं लिहून घ्यायचं, टेक्स्ट लिहून ठेवायचं. स्टार्टिंगला एक डेट टाकून द्यायची. काय तारीख? आज आहे 1/6/2024. इनवाइस नंबर काहीतरी टाकून द्या. आयटमचं नाव लिहा, काहीतरी बिस्किट असं किंवा टी लिहा, चालते काही लिहा. आणि आपण एक 80 क्वांटिटी विकायला असं लिहून ठेवूया. पहिले एक रेकॉर्ड लिहायचं असं. आता जायचं व्ह्यूवर, मायक्रोजवर जायचं, इथं क्लिक करायचं, याला नाव द्यायचं सेल्स. दिलं का? असं या सेलवर लिहायचं. कशावर गेले आपण? रेकॉर्डवर जायचं. इथं नाही, इथं जायचं, सेल नाव द्यायचं. याला काय करायचं? ओके करायचं. फर्स्ट स्टेप काय करणार आपण? सिलेक्ट करणार, Ctrl+C करणार, सेल वाउचरवर जाणार, इथं क्लिक करणार, राईट क्लिक करणार, पेस्ट स्पेशलवर जाणार, ट्रान्सफॉर्म करणार, ओके करणार, बाहेर क्लिक करणार. इथं क्लिक करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे, बाहेर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मेन शीटवर क्लिक करायचं आहे. नंतर सगळा डेटा सिलेक्ट करायचा आहे.
पूर्ण डेटा सिलेक्ट करायचा आहे, डिलीट करायचं आहे, बाहेर क्लिक करायचं आहे, व्ह्यूवर जायचं आहे आणि रेकॉर्डला स्टॉप करायचं. झालं. आता रेकॉर्ड असाइन करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे, इथे जायचं, असाइन मायक्रोजवर जायचं आहे, सेलचं रेकॉर्ड केलेलं असाइन सेल करायचं. आता समजा एक डेट टाकली 15/5/2024 असं लिहिलं. काय घेतलं, इन्व्हॉइस नंबर आहे 220, बिस्किट घेतलं BISCUTE बिस्किट. किती क्वांटिटी घेतल्या, 90 क्वांटिटी घेतल्या आणि या सेलला क्लिक करा. इथून डाटा इरेज झाला. गेला का डाटा लिहिला, क्लिक केलं की डाटा येतो आणि तो गेला कुठं, आपल्या सेलच्या वाउचर गेला का चेक करा. आला का सेलच्या वाउचरला, आलं का इथं. मेन शीटवर गेला, इथं लिहू शकता. आज काय आलं, समजा आजची तारीख आहे 15/8/2023. काय घेतलं, इन्व्हॉइस नंबर 208/8/21 आणि काय घेतलं इथं आयटमचं नाव लिहायचं. टी शर्ट घेतला, TSHART टी शर्ट घेतला, क्वांटिटी 5 घेतल्या. परचेसला क्लिक केलं की डायरेक्ट परचेसला गेला. बघण्यासाठी परचेसला क्लिक करायचं. आलं का बघा, आलं का, टी शर्ट 5 घेतले, आलं इकडं. परत मेन शीटवर गेल्या, इथं आल्या, सेल केल्या समजा आपण काय 12/8/2023ला. इन्व्हॉइस नंबर 115, आयटमचं नाव टी शर्ट. काय सेल केल्या, 3 क्वांटिटी सेल केल्या. इथं सेलला सेलवर क्लिक करा, सेलवर जाऊन चेक करा सेलला गेलं का. हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला, लाईक करा. पुढचा व्हिडिओ स्टॉकचा रिलेटेड आहे, म्हणजे स्टॉक दिसायला पाहिजे आपला बरोबर आला की नाही, ते पण आपण काढू शकता.